अमित शहांसोबतच्या भेटीमध्ये राज ठाकरेंकडून मुंबईमधल्या 2 जागांची मागणी, शहांकडून मात्र एकाच जागेची ऑफर। महायुतीमध्ये दाखल झाल्यास मनसेनं इंजिन चिन्हावरती न लढता 3 पक्षांपैकी एका पक्षाच्या चिन्हावरती लढावं, झिरो अवर कार्यक्रमामध्ये दीपक केसरकर यांचं वक्तव्य। महाराष्ट्रात ठाकरे नावाशिवाय मतं मिळत नाहीत, आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न, राज ठाकरे आणि शहांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची टीका। महाराष्ट्रातल्या उमेदवारांची यादी 21 मार्चला जाहीर होणार, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। सांगली भिवंडी काँग्रेसच लढवणार, पटोलेंचा निर्धार। सांगलीची जागा 100% ठाकरे गटाचीच, संजय राऊत यांचा दावा। ठाकरे गटानं परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं काँग्रेसचे नेते आज दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याची शक्यता। ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती, तर अश्विनी भिडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या नव्या व्यवस्थापकीय संचालक। लोकसभा निवडणुकांमुळे यूपीएससीची प्रिलिम्स परीक्षा पुढे ढकलली, 26 मेच्या ऐवजी आता 16 जूनला परीक्षा। भिवंडीच्या वलपाडा परिसरात भीषण आग, एकूण 8 गोदामं आणि दुकानं जळून खाक, 4 तासांनी आग नियंत्रणात। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 100 कोटींचं कोकेन जप्त, इंडोनेशिया आणि थायलंडच्या 2 महिलांना अटक। सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीमध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावर, स्वित्झर्लंडमधील IQR संस्थेच्या सर्वेक्षणाचा अहवाल। नवज्योत सिंग सिद्धू यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही, IPL सामन्यांमध्ये कॉमेंट्री करण्याचा सिद्धूचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।